नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाच्या बातमीनं बुलेटिनला सुरुवात करूया। भाजप शासित राज्यांमध्ये मांसाहाराबद्दल तिरस्कार वाढतोय असा आता आरोप करण्यात आलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे अखिल चित्रे यांचा आरोप आहे। शालेय भोजनातून अंडी बंद करण्यावरून ते आरोप करतायत। शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार देऊ शकत नसू तर हजारो कोटींच्या प्रकल्पाच्या गप्पा मारणं सत्ताधाऱ्यांना शोभतं का असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे। ट्विट करत काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी उपस्थित करत सवाल उपस्थित केलेले आहेत। पाहूया नेमकं काय ट्विट करण्यात आलंय अखिल चित्रे यांच्याकडून। भाजप शासित राज्यांमध्ये मांसाहाराबद्दल तिरस्कार वाढला जातोय किंवा वाढतोय, शाकाहाराचा पुरस्कार केला जातोय। मध्य प्रदेश, गोवा या राज्यात मध्यान्ह भोजनातून अंडी वगळली। ही दोनही भाजप शासित राज्य आहेत। शाकाहाराचा पुरस्कार करण्यासाठीच हा अट्टहास आहे का, हा मुद्दा ते उपस्थित करतायत। संपूर्ण विषयाला शाकाहार मांसाहार वादाची किनार आणून सरकार राज्यात दुफळी का माजवतंय, हा सवाल ते उपस्थित करतायत। ठाकरेंच्या शिवसेनेचे अखिल चित्रे यांनी आरोप केलेला आहे भाजपवर किंवा भाजप शासित राज्यांमधून मांसाहार हद्दपार होतोय का, हद्दपार करण्याचा प्रयत्न केला जातोय का, ही शंका त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे अखिल चित्रे यांनी या संदर्भात आक्षेप व्यक्त केलेला आहे। शालेय मध्यान्ह भोजनातून अंडी बंद करण्यावरून ते आरोपही करतायत। भाजप शासित राज्यांमध्ये मांसाहाराबद्दल तिरस्कार वाढतोय असं त्यांचं म्हणणं आहे। या संदर्भात त्यांनी ट्विट करत नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे। गोवा सारख्या राज्यांमधून देखील अंडी मध्यान्ह भोजनातून बंद करण्यात आलेली आहेत। ही भाजप शासित राज्य आहेत। हा मुद्दा त्यांनी उपस्थित करत ट्विट करत नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे अखिल चित्रे यांनी या संदर्भात आरोप केलेला आहे। वळूया पुढल्या बातमीकडे। राष्ट्रपती